नमस्कार. आपल्या गौरी आल्या, जेवणं झाली, सगळं. आज आहे ओवसा. नमन झालं, आता ओवसा करूया. आज सकाळी आधी आपले लक्ष्म्या घेतात ना, त्याचे जाव दीर यांनी धागे घेतात. मोठीचा सकाळी आमचं उजाडलं की आम्ही देवपूजा करतो, तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर सगळं आटपल्यावरती चौघही बसून दोघं दीर दोघं जाव. झालं काय, आमच्या लक्ष्म्या नाही आहेत. आमच्या लक्ष्म्या तेव्हा आपल्या सासूबाई आम्हाला सांगितलं की वाघाने नेल्या. हे लोक ह्यांना काकींना आमच्या म्हणजे ह्यांच्या सासूबाईंना रस्त्यात मिळालेल्या लक्ष्म्या, ज्या आता तुम्हाला दाखवेन. हे आता धागे घेत आहेत, मोठी हात असे ते धागे असतात. ते धागे घेतले, त्या लक्ष्म्या बांधतात आणि मग त्या गौरीवरती ठेवतात. ते मी दाखवते तुम्हाला. आणि त्या लक्ष्म्या कधी कधी कोणाच्या तशाच राहून जातात गौरीजवळ, किंवा पुडी बांधून असं गौरीजवळ ठेवतात. आमच्या घरातल्या पण सगळे बरेच जण लक्ष्म्या घेतात. आमच्या दुसऱ्या जावबाई वगैरे ते, मग त्या लक्ष्म्या तिथे गौरी निघेपर्यंत तिथे ठेवतात. ती ठेवलेली पडली कोणाची, ती काकींना आमच्या सापडली आणि त्या लक्ष्म्या उजवतात. त्यामुळे आमच्या काही लक्ष्म्या नाही आहेत. ह्या अशा बांधून गौरीवर ठेवतात. हळकुंड पत्री वगैरे सगळं बांधून गौरीवर ठेवतात. अशातच कोणाची राहिलेली मग आमच्या काकींना मिळाली. आता हे सपलं, म्हणजे सगळी अशी 5-7 सुपं घ्यायची आणि सपलोकायची. एकत्र सपलायचे आणि मग एक ओसायचं. हातावरती पाणी घ्यायचं आधी आणि तांदूळ घ्यायचे आणि ते सगळ्यांच्या हातावरती घेऊन सुपांच्या गोल असं सपलं करायचं आणि मग एक घेऊन ती ओसायची. ओसायमध्ये सुपं तुम्हाला माहिती आहे, करंद्याचं आणि काकडीचं किंवा तवशाचं म्हणतात त्याला पान, शिवाय फळं वगैरे त्याच्यामध्ये, विडा पानाचा, नारळ. जसं आपण आता आपल्या गौरीचं सूप भरलं ना, तसंच अगदी भरायचं. फळं वगैरे त्याच्यात 5-5 घ्यायची आणि ओसायचं. ओवसताना खालून वर असं ओसायचं. 5 वेळा करायचं. ओसून झालं की देवीजवळ आपण जे ओसायचं पाकिट असतं, ज्याच्यात करंडा फणी असते, बांगडी आणि ते बदाम, हळकुंड, सुपारी वगैरे असते, ते पाकिट असतं. ते तिथे ते पाकिट आणि वाण एकत्र देवीच्या पुढ्यात ठेवायचं. आणि असाच माझा सूप. आमच्याकडे सुपाला खूप महत्त्व आहे. ओटी आणि सूप खूप महत्त्वाचं आहे आमच्याकडे. सगळं म्हणजे शेवटी जर तुम्ही म्हणजे गेलात तर शेवटी आपल्याला हे सूप पण माहेरचं भावाने वगैरे, आई वडील जे कोणीच, त्यांनी आपल्याला द्यायचं असतं ते सूप पूर्ण भरून. अगदी तसंच जसं आता आपण भरतोय ओसायला ना, तसंच. म्हणून आमच्याकडे खूप महत्त्व आहे सूपाला. या दुसऱ्या जाऊबाई ओसायला 3ऱ्या लाईनीत उभ्या आहेत आणि 4थी माझी ही सून. मम्मी आली रे. असं आम्ही ओसून झालं घरातले की मग जेवढे येतात तेवढे सगळे ओवसतात. आता ह्या वेळेला काय केलं, सगळं झालं मग हळदी कुंकू लावून वगैरे प्रसाद द्यायचा. आणि यावेळेला मुलींनी काय केलं, जेवढ्या ओसून गेल्या तेवढ्यांना दारात हळद कुंकू आणि प्रसाद देताना अगदी काही जोडींना अडवून नाव घ्यायला, म्हणजे सगळ्यांनाच सांगितलं. आता सगळ्यांची काय नावं ह्याच्यामध्ये नाही, पण काय जणींनी घेतले नाव, ते यांनी व्हिडिओ केलेत. तुम्हाला मी काही दाखवते. असा आपला
ओसा चालू आहे. अगदी खूप सकाळी उठून पहाटे उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली, उमेश रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. महेश रावांचं नाव घेते एरुणकरांची सूर. साताराचे नाव घेते वन्यांची सूर. सगळी केली सूप ओसून झालं की नवऱ्याला सूप द्यायचं असतं, मोठ्यांना सूप वाण द्यायचं असतं. ते देऊन झालं आणि आता आमचा टाइमपास बघा मुलं नाचायला येईपर्यंत.
शिवची
झालं, आता ओझे झाले, भजन नाच गाणं सगळं झालंय. आता उद्या विसर्जन आणि परतीचा प्रवास. नाही थांबा. परतीच्या प्रवासाच्या आधी थोडंसं ठीक आहे, आपण पुढच्याच भागात बघू. नक्की बघा. मारली सरळ पकडली. केवढी आहे बघू रे आपण.